नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 3 जुलैचा भाग खूपच धमाकेदार मजेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये सुलीच्या घरची फुलं चोरून दांगटांच्या घरातली पूजा दणक्यात साजरी होताच दोंडी अण्णांनी आता सुलीच्या नाकावर टिचून तोंड भरून आपल्या सुनेचं कौतुक करताच आता सुलीला मात्र जाम झटका लागलेला आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे अवनीने सडा टाकलेला असतो तेव्हा धन्या म्हणू लागतो, वा वहिनी, भारी जमलं की तुम्हाला. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, माझी आई ना असंच करायची, सडा टाकला की त्यावरती रांगोळी घालायची, मला रांगोळी भेटेल का. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, धन्या, अरे बघत काय बसलाय, जा पटकन त्यांना रांगोळी आणून दे. धन्या पटकन आता रांगोळीचा बॉक्स आणून देतो. अवनी लगेच आता रांगोळी काढायला सुरुवात करते. यशादादा आणि धन्या एकटक तिच्याकडे बघत असतात. अवनीला खूप छान रांगोळी जमते. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी, मला माहितीच होतं हा पिक्चर तुम्हाला भारीच जमणार, कारण तुम्ही आर्किटेक्चर आहात ना. त्यावर लगेच आता अवनी हसू लागते. धन्या, अरे आर्किटेक्चर नाही म्हणत त्याला, आर्किटेक्ट म्हणतात. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, ए शिकून घे, उगाच तोंडाला येईल असं काही बोलू नको. त्यावर लगेच आता खूप छान सुंदर अशी रांगोळी अवनीची तयार झालेली असते. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, वा, खूप मस्त झाली या, कितीतरी वर्षांनी आमच्या दारापुढं आज रांगोळी लागली, खूप भारी. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, बरं चला आपण तयार होऊन घेऊया, पूजेला काय काय लागतं ते समज झालंय ना आता, चला मग तयारी करून घेऊया. सगळेजण आतमध्ये जातात. तर आता सगळ्यांनी छान असे कपडे घालून तयारी केलेली असते. अवनी खूपच छान तयार होऊन येते. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, झालं वहिनी, आम्ही रेडी झालो, चला आता पूजा करायची ना. आता लगेच अवनी ते ताट पूजेच्या हातात घेते आणि आता देवाऱ्यासमोर येताच तिला मोठा धक्का बसतो. कारण दांगटांच्या घरातला देवारा म्हणजे, अरे बापरे, खूपच बेकार हालत झाली असती. सगळीकडे जाळे जळमट लागलेले असतात. देव तर अगदी काळे झालेले असतात. अवनीला तर धक्काच बसतो. ती आता या दांगटांच्या भावंडांकडे बघते. अरे बापरे, हे देवघर आहे तुमचं. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो, असंच आहे आमचं देवघर. त्यावर अवनी म्हणू लागते, अरे कधीतरी देवांना आंघोळ घालत जा, तुम्ही रोज देवांना आंघोळ घालत नाही. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही म्हणजे ते जमत नाही ना मॅडम, लक्षातही राहत नाही, म्हणून म्हणून झालं असेल, पण आपण साफ करूया की 0 मिनिटात. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राहू दे, मी करते आता. अवनी लगेच आता त्या देवघराला जो झेंडूच्या फुलांचा हार असतो तो काढून घेते आणि सगळे देव आता तिने ताटात काढलेले असतात. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, धना, तू एक काम करशील का. तेव्हा धन्या म्हणू लागतो, सांगा ना, काय करायचे वहिनी. त्यावर अवनी म्हणू लागते, धन्या, छान अशी ताजी ताजी फुलं घेऊन येत जा पटकन. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी, तुम्ही सांगितलं 0 मिनिटात फुलं हजर होणार. असे म्हणताच धन्या आता धावतच बाहेर निघालेला असतो. तर त्याच वेळेस आता इकडे धन्या बाहेर येतो. पण सगळी आपल्या अंगणात पांढरीच फुलं आहेत. आता वहिनींना ही पांढरी फुलं द्यायची का, त्यांना रंगीत हवी असतील की, मग मी रंगीतच फुलं देणार. असे म्हणताच त्याचं लक्ष आता या सुलीच्या झाडांकडे जातं. सुलीच्या गुलाबाच्या झाडाला मस्त अशी लाल रंगाची छान फुलं आलेली असतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, चला, आज सुलू आत्याचीच फुलं आमच्या पूजेला कामं येणार आहे. असे म्हणत आता चोर पावलांनी धन्या मात्र सुलू आत्याच्या गेटमध्ये घुसलेला असतो. तर आतमध्ये अवनीने आता सगळा कचरा जो असतो ना तो आता देवघरातला साफ केलेला असतो. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम, द्या इकडे, मी कचरा बाहेर फेकून येतो. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, त्याला कचरा म्हणायचं नाही, निर्माल्य आहे ते, आणि असं फेकायचं नसतं कचऱ्यात, ते विसर्जन करायचं असतं पाण्यात. काय तर म्हणे मी कचरा फेकून येतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, सॉरी, मला माहिती नव्हतं. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, आता तुम्ही दोघांनी एक काम करायचे. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, सांगा ना, काय काम आहे आम्हाला. त्यावर अवनी म्हणू लागते, आता तुम्हाला स्वच्छ हे देव साफ करायचे, तोपर्यंत मी देवघर स्वच्छ करून घेते. त्यावर यशादादा म्हणू लागतो, द्या इकडे, मी स्वच्छ करतो. त्यावर अवनी म्हणू लागते, यशादादा, तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे ना, मग या दोघांना ही कामं करू द्या, चला पटकन उचला. त्यावर लगेच राजा म्हणू लागते, पाण्या, काम सांगितलंय ना, उचल की. मग पाण्या ते ताट उचलतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, आणि आता रोज देवाला आंघोळ घालायला शिका, सकाळी उठायचं, देवघर स्वच्छ करायचं, आंघोळ घालायची देवांना. त्यावर पाण्या म्हणू लागतो, अरे बापरे,
रोज सकाळी उठून देवाला आंघोळ घालायची. रोज एवढं लवकर उठणं नाही जमणार आम्हाला. त्याच वेळेस यशोदादा पाण्याला खुणावतो. गप्प बाईस. अवनी आता पाण्याकडे बघते. तेव्हा पाण्या म्हणू लागतं, सॉरी सॉरी, चल चल राजा, साफ करून घे देव, चल. आता दोघेही देव साफ करायला बसलेले असतात. तर इकडे आता धन्या मात्र चोर पावलांनी गेटमध्ये घुसताच आता ही सुली बाहेर आलेली असते. आता धन्या पटकन तुळशीच्या आड लपून बसतो. आता सुली बाहेर येते. तिचं लक्ष आपल्या गुलाबाच्या झाडाकडे जातं. अरे बापरे, आज 5 ते 6 फुलं लागली झाडाला ना. काही छान दिसतंय झाड, टवटवीत मस्त लाल लाल फुलं, असे म्हणत आता सुली आतमध्ये जाते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, चला आता ही सुलू आतमध्ये गेली ना, तोपर्यंत काटा करून घेऊया. असे म्हणत धन्या आता चोर पावलांनी हळूच त्या झाडाजवळ पोचतो आणि फुलं तोडायला जाणार. तेच आता नमी बाहेर येते. नमीचं लक्ष आता या फुलं चोरणाऱ्या धन्याकडे जातं. तेव्हा ती जोरात ओरडते, चोरट्या, आमची फुलं चोरतोय तू? तुझी एवढी हिंमत, झिपऱ्या. त्याच वेळेस धन्या पटकन पळतो आणि तुळशीआड जाऊन लपतो. ए नमे, अगं तोंड बंद ठेव ना, तुझी मम्मी ऐकन ना. अगं ती सुलवात लय डेंजर बाई आहे, तिने जर ऐकलं तर माझा काटा काढेल ती, असं नको ओरडू ग. त्यावर नमी म्हणू लागते, 1 मिनिट, पण तू आमची फुलं चोरतो, एवढी काय गरज पडली तुला फुलांची, आणि ती पण गुलाबाची फुलं? धन्या, फुलं कुणाला लागते ते सांगा लवकर. त्यावर धन्या म्हणू लागतो, त्यांना ते. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, त्यांना? त्यांना म्हणजे तू पोरीला फुलं द्यायला निघालाय? अरे आत्ता शिक, तू कॉलेजला आहे ना. अरे तुझं वय बघ धन्या, तरी तू पोरींना गुलाबाची फुलं द्यायला लागला. नाही नाही नाही, तुम्ही दोघा भावंडांनी नाही, तिघाही भावंडांनी आता कहर करायला सुरुवात केली. यशोदाचं लग्न थांबवायचंच ठरवलंय का तुम्ही? अरे यशाचं लग्न होईपर्यंत थांबा कोणीतरी. त्या राजाने बी पळून जाऊन लग्न केलं, तो यशासाठी नाही थांबला, आणि आता राजाच्या पावलावर पाऊल देऊन तोही लग्न करायला निघणार आहे का? हे बघ, आम्ही राजाचं लग्न होऊन दिलं, पण तुझं लग्न होऊ देणार नाही. झिपऱ्या, सांगून ठेवते. त्यावर लगेच धन्या म्हणू लागते, नमे, अगं कुठचा विषय कुठे नेते तू? त्यावर नमी म्हणू लागते, खरंच बोलते मी, आता डोक्यावरनं पाणी गेलंय. आता मी यशाला जाऊनच सांगते समद, तू एका पोरीच्या फंद्यात पडलाय म्हणून. त्यावर लगेच धन्या पटकन नमीचा हात पकडतो. ए बाई, अगं असं काही नाहीये, त्यांना म्हणजे वहिनीला हवीत फुलं. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, अवनीला? अवनीला कशाला हवीत फुलं? त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, अगं वहिनींनी आमच्या घरात पूजा करायचं ठरवलंय. अगं आपल्या दांगटांच्या घरात पूजा होणार आहे आज, आणि त्यासाठीच त्यांना ही गुलाबाची फुलं हवीत, म्हणून आलो होतो ग. त्यावर लगेच आता नमी खुश होते, माझ्या मामाच्या घरात पूजा होणार एवढ्या वर्षांनी. अरे मग मला म्हण की, मी लगेच झटपट अशी फुलं आणते आणि तुला देते. नमी धावतच जाते आणि पटकन ती फुलं तोडते आणि लगेच धन्याच्या हातात आणून देते. धन्या, धन्या निघ आता, तू इकडनं कल्टी मार, नाहीतर मम्मी जर आली ना तर काही खरं नाही. धन्या ती फुलं हातात घेतो आणि लगेच तिकडनं पळ काढतो. तर इकडे घरी राजाचं आणि पाण्याचं देव धुण्याचं काम चालू असतं. आता पाण्यात जोर जोरात देव घासत असतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, अरे काय चालूय तुझं? देवांना आंघोळ घालतोय तू, जरा जपून दमाने घास. अरे तुझ्या काय गाडीचा प्लग पाना नाही येतो एवढा खसाखस घासायला, तुला कळतंय का, अक्कल आहे की नाही? तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, मी प्लग म्हणून घासू नाहीतर काय बी म्हणून घासू, तुझं तू बघ ना, तुझा देव निघलाय का चांगला? नाही ना, मग तुझं तू बघ राजा, उगाच माझ्या डोक्याला ताप देऊ नको. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, राजा म्हणायचं नाही, त्यांच्यासमोर तर अजिबातच नाही. अवनी मात्र या दोघांचं बोलणं ऐकत असते. यशादादाचं शिरा बनवण्याचं चालू असतं. राजा आता पाण्याला म्हणू लागतो, शेवटचं सांगतोय, त्यांच्यासमोर मला राजा दादा म्हणायचं. निगेटिव्ह माणसा मोठा आहे ना मी, मग दादा म्हणता येत नाही तुला? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, पॉझिटिव्हवाल्या, तिकडंच ठेव तुझा दादा, मी तुला दादा बोलणार नाही, राजाच बोलणार आहे, आणि मला जसे देव धुवायचेत ना तसेच धुवारणार आहे मी, अजिबात तुझं ऐकणार नाही. आता दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात. तेव्हा अवनी लगेच ओरड ओरडते, बास, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? अरे काय चालू आहे? अरे देवाची पूजेचं काम करतोय ना आपण. अरे पूजेचं काम कसं श्रद्धेने करायचं असतं, भांडणं करून नाही. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, ऐका, काय सांगतायत ऐकताय ना, पूजेचं काम हे श्रद्धेने करायचं असतं, त्यामुळे गप गुमान देव घासा. तेव्हा लगेच आता राजा आणि पाण्या होकार देतो. अवनी पुन्हा आता देवघर साफ करू लागते.
त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, ऐकलं ना पाण्या, पूजेचं काम श्रद्धेने करायचं असतं, भांडणं करून नाही. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, हो ना, पूजेचं काम करायचंय ना, मग ही श्रद्धा कशाला आली मध्येच कामाला. आता मात्र अवनी या दोघांचं बोलणं ऐकते. तिला खूपच हसायला येतं. ती पुन्हा मोठाले डोळे करून या दोघांकडे बघते. आता यशोदादा पटकन काडीपिटी घेतो आणि दोघांच्या मध्ये येऊन अशी काडी ओढतो. आता तुमच्या जिबीला चारका देईल, थोबाड बंद ठेवा आणि देव पटकन साफ करा, चला पटपट. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, ठीक आहे ठीक आहे, आता नाही बोलणार, सॉरी सॉरी. अवनी मात्र खूपच आता हसू लागते, कारण या भावंडांचं बोलणंच असं असतं. त्याच वेळेस आता इकडे नमी आतमध्ये जाणार. आता तेच सुलवात बाहेर येते. तेव्हा नमी म्हणू लागते, मम्मी अगं काय बनवलंय आज नाश्त्याला, झाली का तुझी तयारी. तेव्हा सुलवात्या म्हणू लागते, हो झाली, चल पटकन. तेवढ्यात सुलवात्याचं लक्ष त्या झाडाकडे जातं. आत्ता तर एवढी फुलं होती, फुलं कोणी तोडली. नमे नमे इकडे, झाडाची फुलं कुठं गेली नमे, कोणी नेली, लवकरात लवकर सांगा. तेव्हा नमे म्हणू लागते, कुठल्या झाडाची. त्यावर सुली म्हणू लागते, अगं या डोळ्यासमोरची गुलाबाची फुलं होती ना इकडे, किती भारी उमलली होती, ती कुठे गेली, लवकरात लवकर सांग. तेव्हा नमे म्हणू लागते, या या गुलाबाला फुलं. अगं मम्मी, ती फुलं परवा उमलली होती, काल सुकली, गळून पडली असेल. तू पण ना, तुला आज दिसतायत मम्मी ती फुलं, आज. तेव्हा सुली विचार करू लागते, मला आजच दिसली होती ना, का माझ्या डोळ्यांना काही भास होतोय. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, मम्मी तुला बरं वाटतंय ना गं, ठीक वाटतंय ना सगळं काही, तुझ्या डोळ्यांना वेगळं चित्र दिसत नाहीये ना. नाहीतर चल बाई, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया, तुला ना वेगळंच काहीतरी दिसतंय. फुलं तर मला दिसलीच नाही, ती परवा होती, मग आज कशी दिसते तुला. त्यावर लगेच नमे म्हणू लागते, हो का, असं आहे का काहीतरी. नमे अगं, तुझ्या लग्नाच्या विचारांनी ना माझ्या डोक्यात फार घोळ व्हायलाय नमे, काय दिसतंय काय समजतंय मला काहीच कळत नाहीये. जाऊ दे, चल जाते मी, आवर दे. असे म्हणत आता सुलवात त्यातमध्ये निघून जाते. नमी जोर जोरात हसू लागते, मम्मी फुलं तर माझ्या होणाऱ्या लग्नाच्या घरातच गेली की योग्य ठिकाणी. असे म्हणत आता नमी जोर जोरात हसू लागते. तर आता त्यानंतर इकडे छान असं अवनीने देवघर तयार केलेलं असतं. देवांनाही आता देवघरात बसवलेलं असतं. तेवढ्यात लगेच धन्या येतो, वहिनी वहिनी हे घ्या, तुम्हाला आणली मी फुलं. आता अवनी लगेच धन्याकडे बघते, तर धन्याने गुलाबाची फुलं आणि झेंडूची माळ बनवून आणलेली असते. तेव्हा अवनी म्हणू लागते, अरे बापरे, झेंडूची माळ बनवली पण. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो आपल्या अंगणात झेंडूची फुलं होती ना, मग लगेच माळ बनवून टाकली. आता अवनी लगेच ती झेंडूची माळ देवघराला घालते आणि गुलाबाची फुलं खूप मस्त आहे रे धनू. त्यावर धनू म्हणू लागतो, आपल्या नमीची कृपा म्हणून भेटली ती फुलं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, चला आता समधी तयारी झाली, आता आरती करून घेऊया. आरती येते ना तुम्हा समद्यांना. आता यशोदादा धन्या आणि पाण्या नाही नाही येत असं म्हणतात, पण राजा म्हणू लागतो, हो हो येते की. समधेजण राजाकडे बघू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, नक्की येते ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम नाही म्हणजे कसं आहे ना, आम्हाला आरती येते, पण खूप दिवसापासून आम्ही आरती केली नाही ना, मग मधले मधले शब्द आम्हाला आठवणार नाही. तुम्ही म्हणा, आम्ही फॉलो करतो, म्हणा म्हणा. त्यावर अवनी म्हणू लागते, ठीक आहे मी म्हणते, पण तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं, चालेल. आता आरतीला सुरुवात झालेली असते. गणपतीची आरती सुरू होताच आता सगळी भावंड टाळ्या वाजू लागतात, खूपच आनंदात असतात. राजा मात्र आता हात जोडून देवाकडे बघायचं सोडून आता अवनीकडे एकटक बघू लागतो. पाण्या लगेच धन्याला कुणावतो, बघ बघ कसा डुबलाय हा प्रेमात. त्याच वेळेस आता यशोदादाला मात्र राग येतो. यशोदादा पटकन या राजाला पाठीमागणे एक बुक्का देतो, देवाकडे बघ ना. तेव्हा लगेच आता राजा हात जोडतो आणि असा डोळे तिरके करून अवनीकडे बघत असतो. तर आता आरती समाप्त झालेली असते. तेव्हा लगेच आता अवनी सगळ्यांना आरती देते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही पण घ्या की. आता राजा ते ताट हातात घेतो, अवनी आरती घेते. त्याच वेळेस राजा आता ती आरती संपूर्ण घरात फिरू लागतो. अवनी तर राजाकडेच बघू लागते. तेव्हा लगेच सगळेजण बाहेर येतात. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा तू आरती अशी सगळ्या घरात का फिरवतोय. तेव्हा राजा म्हणू लागतो, कसं आहे ना अवनी मॅडम, खूप वर्षांनी आमच्या घरात पूजा झाली ना, म्हणून आमच्या या आशीर्वाद घराला सुद्धा आरती देतोय. कसं आहे ना, या आशीर्वाद घर तरी आम्हाला काहीतरी आशीर्वाद देईल म्हणून.
तेव्हा अवनी हसू लागते. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, वहिनी खूप दिवसांनी पूजा झाली आहे, खूप भारी वाटलं. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, हो खूप दिवसांपासून देवपूजा माहितीच नव्हती. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, यशोदादा दिवसांपासनं नाही, खूप वर्षांपासनं म्हण, आपण कधी देवपूजा केली? कधीच नाही. तेव्हा धन्या म्हणू लागतो, पण वहिनी खूप थँक्यू हा, आजचा दिवस ना अगदी भारी वाटतोय. आज असं वाटतंय आपल्या घरी काहीतरी सण आहे. दिवसाची सुरुवात पहिल्यांदा एवढी छान झाली. अगदी लहानपणापासून अशी सुरुवात मी कधीच पाहिली नव्हती वहिनी. खूप भारी वाटतंय. असं वाटतंय की आपलं संपूर्ण घरच हसतंय. वहिनी खूप छान झालं या, मस्त वाटतंय मला लय. आता लगेच अवनी म्हणू लागते, हो ना, मग चला प्रसाद घ्या. अवनी आता चौघांनाही प्रसाद देते. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला प्रसाद देतो. आता अवनीने प्रसाद घेतलेला असतो. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, लय बेस्ट झाली आहे पूजा, लय बेस्ट झाली. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, 1 मिनिट, मला तुम्हा चौघांना अजून एक सरप्राईज द्यायचे. तेव्हा लगेच चौघे म्हणू लागतात, अजून एक? काय ते सरप्राईज सांगा की. त्यावर अवनी म्हणू लागते, आज मी स्वतः तुमच्यासाठी चहा बनवणार आहे. तेव्हा लगेच आता पाण्या धन्या सगळे खुश होतात. आमच्यासाठी चहा? अरे बापरे वहिनी, बनवा की, सॉलिड चहा बनवा. त्याच वेळेस आता यशोदाचा म्हणू लागतो, नाही नाही, नको नको, तुम्ही कशाला बनवताय? अहो राहू द्या, मी बनवतो ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही यशोदादा, मला बनवायचं आहे ना, मग बनवू द्या की प्लीज, आजचा दिवस बनवू द्या ना हो. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, बनवा बनवा, तुम्हाला तर स्पेशल चहा येत असेल. अरे यशोदादा बनवू दे की, त्यांना सवय असेल चहा बनवायची. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, नाही, मी तर आज पहिल्यांदा चहा बनवणार आहे. आता मात्र या सगळ्यांना धक्का बसतो. अरे बापरे, पहिल्यांदा चहा म्हटल्यानंतर वाट लागली. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, मग राहू द्या की, यशोदादा म्हणतोय ना तो बनवतोय, तुम्ही नका त्रास करून घेऊ, नका बनवू तुम्ही. त्यावर अवनी म्हणू लागते, असं काय करताय? मला बनवायचं आहे ना, माझी इच्छा आहे ना, मग बनवू द्या की. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदादा इच्छा आहे त्यांची, बनवू दे की. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, ठीक आहे. आता अवनी पाठोपाठ सगळेजण किचनमध्ये येतात. कारण अवनी आता काय काय राडा करणार आहे ह्याची कल्पना त्यांना लागलेली असते. आता लगेच अवनी चहा बनवण्यासाठी कुकर घेते. यशोदादा आज मी मस्त चहा बनवणार आहे. आता सगळेजण डोक्याला हात लावतात. अरे बापरे, आजचा चहा काय कुकरमध्ये होतो की काय? त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, अवनी अवनी चहा करायचा आहे हो आपल्याला, भात नाही, कुकरमध्ये भात करतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो सॉरी, चूक झाली, सॉरी सॉरी. पण यशोदादा कशात बनवायचं मग चहा? आता लगेच यशोदादा पटकन एक चहाचं पातेलं देतो, यात बनवायचा. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी पण पातेल्यात पाणी बी टाकायचं या. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, आधी गॅस पेटवा आणि पातेल्यात ठेवा बरं, आणि त्यात पाणी टाका. आता राजा पटकन एक मोठा मगभर पाणी देतो. अवनीने कितीतरी मोठं पाणी टाकलेलं असतं. तेव्हा ही भावंडं ओरडतात, पाणी लय झालं लय झालं. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, हो का, आता काय करायचं? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, काय नाही काय नाही, आता तुम्ही दुधात ॲडजस्ट करून घ्या, चला चला आवरा. तेव्हा लगेच आता ही भावंड म्हणू लागतो, चला आता साखर आणि चहापत्ती घाला बरं. आता लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी 2 चमचे साखर हा. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही नाही, लय गोड होईल, 1.5 चमचाच घाला. त्याच वेळेस आता यशोदादा म्हणू लागतो, 1 मिनिट, आधी तुम्ही ना हे करा, चहापत्ती घाला बरं. अवनीने आता मोठा चमचाभर चहापत्ती घेतली, तशी त्या चहात टाकलेली असते. आता मात्र या भावंडांना काय करावं काही सुचत नाही. अरे बापरे, एवढी? तेव्हा अवनी म्हणू लागते, सॉरी सॉरी, जास्त झाली का? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नो प्रॉब्लेम, तुम्ही दुधात ॲडजस्ट करून घ्या. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, तुम्ही एक काम करा, त्यात ना आलं घाला, म्हणजे त्याला मस्त चव येईल. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, आल्यावाल्या थांब, अद्रक घाला, म्हणजे छान स्वादिष्ट चव येईल. तेव्हा राजा म्हणू लागतो, बिंडोक माणसा, आलं आणि अद्रक एकच असतंय. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नाही रे, असं कसं असू शकतंय? तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, अरे जा ना बाबा, आण ना, दोन्ही एकच आहे. आता लगेच पटकन पाण्या आता अवनीला अद्रक देतो. त्याच वेळेस आता धन्या राजा सगळेजण डोकं फोड करत असतात, हे टाका, ते नका टाकू, ते टाका. अवनीला मात्र खूप राग येतो. ती जोरात ओरडते, बास, तुम्ही सगळ्यांनी निघायचं इकडनं. चहा मी बनवणार आहे ना, मग माझ्या पद्धतीने बनवेल, निघा इकडनं सगळे. तेव्हा लगेच आता राजा, पाण्या आणि धन्या
तिघेही निघालेले असतात. यशादादाही आता मात्र तोंड वाकडं तिकडं करून बाहेर निघतो, कारण किचनमध्ये चहाची काय अवस्था आहे ना हे बघून आता यशादादालाही खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, यशादादा 1 मिनिट, हे दूध कधी घालायचं असतं? तेव्हा यशादादा म्हणू तू शेवटी घाला शेवटी. आता सगळे भावंड बाहेर वाट बघत असतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, राजा दादा, अरे यांच्या घरच्यांनी यांना चहा बी शिकवला नाही. अरे कशा आहेत त्या, चहा येत नाही त्यांना? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, अरे त्यांना चहा येत नाही म्हणजे त्यांना काही चहा शिकवत बसले असते का त्यांच्या घरचे? अरे आर्किटेक्ट आहेत त्या, गोल्ड मेडलिस्ट. अरे एवढे शिकल्यात त्या, एवढा अभ्यास केलाय, चहा शिकून झाला असता का अभ्यास? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, अरे ते ठीक आहे रे, गोल्ड मेडल भेटलंय त्यांना, अरे पण मग चहा बनवणे बेसिक काम आहे. त्यावर राजा म्हणू लागतो, काळजी करू नका, त्यांच्यात लय टॅलेंट आहे, त्या लय शार्प डोक्याच्या आहे, चहा त्या मस्तच बनवणार. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, चालेल आपण वाट बघूया. तेवढ्यात अवनी चहा घेऊन येते. आता या सगळ्या भावंडांना चहा दिलेला असतो. सगळे अगदी उत्साहात चहा प्यायला सुरुवात करतात. तेवढ्यात अवनीच्या लक्षात येतं, अरे बापरे, रांगोळीत हळदी कुंकू घालायचंच राहिलं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, कसा झालाय चहा? आता लगेच ही भावंड वाकडी तिकडी तोंड करत एक घोट पिलेली असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, 1 नंबर सॉलिड, लय मस्त झालाय. नाही म्हणू लागतो, भारी की. सगळेजण अवनीचं कौतुक करतात. अवनी लगेच हळदी कुंकवाचं आता घेऊन बाहेर येते. त्याच वेळेस आता पाण्या जाऊन डोकून बघतो, वहिनी बाहेर गेल्यात. अरे बापरे, अरे चहा आहे की काय हा? त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, नाही नाही नाही, माझ्याच्याने नाही पिला जाणार यशादादा, अरे नरड्याच्या खालीच जाणार नाही. तेव्हा राजा आता चहा पिऊ लागतो. त्यावर धन्या म्हणू लागतो, तुला चहा कडू लागत नाहीये का? त्यावर राजा म्हणू लागतो, अवनी मॅडमने मला कारल्याचा ज्यूस जरी दिला ना तरी तो मला गोडच लागणार आहे. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो मग आमच्या वाट्याचा चहा बी तूच पी, धर धर पी पी. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, धर, लाव तुझ्या नरड्याला आणि पी कारल्याचा ज्यूस म्हणून. आता याला जबरदस्तीने चहा पाजायला ही दोघं भावंड सुरुवात करतात. तेव्हा यशदादा ओरडतो, त्यांनी बघितलं तर काय वाटेल त्यांना? हे बघा, त्यांनी खूप प्रेमाने आपल्यासाठी हा चहा बनवलाय पहिल्यांदी, त्यामुळे बाईचा आशीर्वाद समजून तो पिऊन घ्या. चला पटकन घुमानं चहा प्यायला सुरुवात करा. त्याच वेळेस बाहेर इकडे आता अंगणात रॉकी द फादर म्हणजे अण्णा आलेले असतात. अण्णा मात्र आता दारात जी रांगोळी घातलेली असते ना त्याकडे एकटक बघू लागतात. तेवढ्यात हळदी कुंकवाचं घेऊन अवनी बाहेर येते. अण्णा लगेच अवनीकडे बघतच म्हणू लागतात, सुनबाई, ही रांगोळी कोणी घातली? तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा मी घातली. अण्णांना मात्र खूप भारी वाटतं, कारण लक्ष्मीच्या जाण्यानंतर पहिल्यांदी दांगटांच्या घरात रांगोळी घातलेली असते. आता अण्णा मात्र एकटक आपल्या सुनेकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता घरातली देवपूजा वातावरण बघून अण्णा लय खुश होतात. अण्णा लगेच सुनबाई आणि सगळ्या पोरांना अंगणात बोलवतात. आता सुली इकडनं कावळीने डोकावून बघतच असते, नेमकं धोंड्याच्या घरात काय चाललंय. त्याच वेळेस आता सुलीच्या नाकावर टिचून धोंड्यांना मोठमोठ्याने सांगू लागतात, अरे बघा रे बघा, दांगटांच्या घरात रांगोळी काढली, पूजा झाली आणि आज माझ्या सुनेने माझ्यासाठी खास स्पेशल असा चहा बनवलाय. आता सुली लगेच या धोंडी अण्णाकडे बघू लागते. तेवढ्यात अवनी आता धोंडी अण्णांसाठी चहा घेऊन येते. आता सुलीच्या नाकावर टिचून धोंडी अण्णा तोऱ्यात चहा प्यायला सुरुवात करतात. एक घोट पिताच धोंडी अण्णांना तर ठसकाच लागतो. अरे बापरे, ही तर क्वाटरीपेक्षा पण भयानक आहे असे म्हणताच अवनी म्हणू लागते, काय झालं अण्णा, चांगला नाही झालाय का? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, भारी की, बेस्ट झालाय. सुनबाई तुम्ही जा, तुम्ही आराम करा जा. आता सुनबाई गेलेली असते, पण आता सुली मात्र एकटक धोंडी अण्णाकडे बघत असते. आता मात्र धोंडी अण्णा तो चहा पिऊ लागतात. कसं तरी वाकडं तिकडं तोंड करत आता धोंडी अण्णांनी हा कडू कारल्यापेक्षाही भयानक चहा पिलेला असतो. आता मात्र पुढे काय होणार हे सगळं आपल्याला खूपच मज्जेत बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.